नमस्कार मंडळी, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे खजूर मोदक, तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे। अगदी 10 मिनिटात हे मोदक तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। इथे खजूरची बिया काढून 1 वाटी खजूर घेतलेली आहे आणि ही बारीक कापून घेतलेली आहे। तुम्ही थोडंसं मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता। भाजून घेतलेली खसखस 1 चम्मच, बारीक कट करून घेतलेले बदाम एक 7 ते 8, खजूर, खसखस, बदाम हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण कणिक ज्या पद्धतीने मळतो त्याच पद्धतीने ही खजूर देखील एकसारखी अशी मळून घ्यायची आहे, म्हणजे खसखस आणि बदामाचे काप व्यवस्थित असे एकसारखे मिक्स होतील। तयार आहे आपली खजूर। चला तर मग इथे आपण मोदक बनवायला घेऊयात। मोदक साचा घेऊन त्याला थोडंसं तूप लावून घेऊयात, म्हणजे आपले मोदक चिटकणार नाहीत, सहज निघतील। इथे थोडेसे मिश्रण घेऊन दोन्ही बाजूला मी मोदक साच्याच्या दोन्ही बाजूला मी मिश्रण घालून घेणार आहे आणि दोन्ही साईड बंद करून मस्त असं दाबून घेणार आहे। मोदक साचा उघडून आपण मोदक काढूयात। एकदम मस्त असा मोदक झालेला आहे। अगदी छान अशी रेसिपी आहे। तुमच्याकडे वेळ नसेल किंवा खूप घाई असेल अशा वेळेला बाहेरून महागाचे विकत मोदक आणण्यापेक्षा घरच्या घरी खजूर मोदक नक्की बनवून बघा। अगदी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे। याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेते। अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा। इथे माझे सगळे मोदक बनवून झालेले आहेत। एकदम मस्त असे झालेले आहेत। दिसायला देखील खूप सुंदर आहेत आणि चवीला देखील खूप छान आहेत।